वेलकम बॅक टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण UPSC SAT 2017ला विचारलेली पझल बघणार आहोत. या टाईपची पझल आपण फर्स्ट पार्टमध्ये बघणार होती. त्याच्यामध्ये फक्त टिक करायचं आहे. दोन्ही लँग्वेजमध्ये क्वेश्चन आहे. बघा 5 टीचर आहेत आणि ते वेगवेगळे सब्जेक्ट शिकवतात. इथून स्टार्ट झालेली आहे पझल. पहिलं बघा A आणि B कोणते विषय शिकवतात? हिंदी आणि इंग्लिश. A आणि B हिंदी आणि इंग्लिश विषय शिकवतात. त्याला फक्त टिक करायचे आपल्याला. पुढे चला. C आणि B कोणते विषय शिकवतात? बघा C आणि B इंग्लिश आणि जिओग्राफी. C आणि B इंग्लिश आणि जिओग्राफी. बघा C आणि B इंग्लिश आणि जिओग्राफी म्हणजे भूगोल. B ला पण कोणतं आहे बघा C आणि B इंग्लिश आणि जिओग्राफी. B इंग्लिश आणि जिओग्राफी. इंग्लिश आहे, जिओग्राफीला टिक करा. पुढे चला. D आणि A मॅथमॅटिक्स आणि हिंदी. A बघा गणित आणि कोणतं आहे? हिंदी. हिंदीला आहे Aचं, गणिताला टिक करा. पुन्हा आहे D हिंदी आणि गणित, टिक करा. चला पुढे जाऊ आपण. E आणि B कोणते विषय आहेत बघा? हिस्ट्री आणि फ्रेंच. हिस्ट्री आणि फ्रेंच. B ला पण हिस्ट्री आणि फ्रेंच. B ला हिस्ट्री आणि फ्रेंच. पुढे चला. झालं. अशा टाईपची पझल असणार आहे. तर विचारले क्वेश्चनमध्ये बघा, हू टीचेस मॅक्झिमम नंबर ऑफ सब्जेक्ट, म्हणजे असा कोणता शिक्षक आहे जो जास्तीत जास्त विषय शिकवतोय? बघा A किती विषय शिकवायला? 1 2 3. B किती विषय शिकवायला? 1 2 3 4 5 विषय शिकवायला आहे B. C 2च विषय शिकवायला. D 2च आणि E पण 2. तर मॅक्झिमम कोण शिकवायले? B आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल B, ऑप्शन नंबर 2. धन्यवाद.